एपीआयच्या गैरकारभारावर बोंबाबोंब करत मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार अक्षय सोनवणेंच्या कार्यपद्धतीवर महेश करचे यांचा इशारा। म्हसवड तालुका मान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांच्या बेकायदेशीर मनमानी आणि एकतर्फी कारभारामुळे लोक भयभीत आहेत। या परिस्थितीसंदर्भात पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करूनही सोनवणे यांना अभय दिले जात आहे। त्यामुळे मानदेशी जनतेच्या न्याय हक्कासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सातारा दौऱ्यात बोंबाबोंब आंदोलन करणार असल्याची माहिती महेश करचे, डॉक्टर प्रसाद ओंबासे, बाळराजे विरकर या मानदेशी युवकांनी पत्रकार परिषदेत दिली। म्हसवड पोलीस स्टेशनचे एपीआय हे मंत्री जयकुमार गोरे साहेब यांच्या आदेशान्वये आणि त्यांच्या सूचनेनुसार काम करतायत। त्या ठिकाणी म्हसवडमध्ये आणि म्हसवड परिसरात एपीआय अक्षय सोनवणे यांची दहशत आहे। त्या ठिकाणी खोट्या गुन्ह्यांचं रॅकेट चालवलं जात आहे आणि सर्वसामान्य युवक असतील, विरोधी पक्षाचं काम करणारे जे लोक आहेत, जे मंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या किंवा भाजपच्या विरोधात काम करत आहेत, त्यांना तिथं खोट्या गुन्ह्यात अडकवलं जातं आहे, त्यांचा तुषारखरात करू अशा प्रकारची धमकी दिली जाते। आज मानखंडामध्ये प्रचंड दहशतीचं वातावरण आहे। आपण या फोटोत बघू शकता की मंत्री जयकुमार गोरे साहेब हे एपीआय अक्षय सोनवणे यांचा वाढदिवस पोलीस स्टेशनमध्ये साजरा करतात। हे कोणत्या नियमात बसतं? आपण या फोटोत बघू शकता की भाजपच्या राजकीय कार्यक्रमात मंत्री जयकुमार गोरे साहेबांच्या हस्ते एपीआय अक्षय सोनवणे यांचा सत्कार केला जातो किंवा हे अल्पवयीन आरोपींची म्हसवडमधून एपीआय अक्षय सोनवणे हे धिंड काढतात। हे कोणत्याही कायद्याला धरून नाही, नियमाला धरून नाही। या फोटोवरून हे क्लिअर कट दिसतं की मंत्री जयकुमार गोरे आणि एपीआय अक्षय सोनवणे यांचे अतिशय जवळचे लागेबंधे आहेत, त्यांचे अतिशय जवळचे संबंध आहेत। ते पूर्णपणे सत्ता पक्षाच्या बाजूने झुकलेले आहेत। त्यामुळं या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती या कलंकित अधिकाऱ्याला, निपक्षपाती नसणाऱ्या अधिकाऱ्याला तातडीनं मानखटावमधून जिल्ह्याच्या बाहेर बदली करावी, त्यांची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि मानखटावमध्ये जे खोट्या गुन्ह्यांचं रॅकेट चालवलं जाते त्या खोट्या गुन्ह्यांची स्वतंत्रपणे उच्चस्तरीय चौकशी करावी। या मागणीसाठी आम्ही जिल्हा प्रशासनाकडे पोलीस अधीक्षक साहेब असतील, जिल्हाधिकारी साहेब असतील, कोल्हापूरचे आयजी साहेब असतील आणि राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली आहे, परंतु प्रशासन आमचं कोणतंही ऐकून घ्यायला तयार नाही, आम्हाला दाद द्यायला तयार नाही। त्यामुळंच 2 दिवसामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय फडणवीस साहेब हे साताऱ्यात येत आहेत। या सगळ्या पार्श्वभूमीवरती जर एपीआय अक्षय सोनवणे यांची जिल्ह्याबाहेर बदली केली नाही, त्यांची निष्पक्षपणे चौकशी केली नाही आणि तिथल्या खोट्या गुन्ह्यांच्या रॅकेटच्या संदर्भात स्वतंत्र चौकशी जर केली नाही तर, आणि माननीय मुख्यमंत्र्यांना या संदर्भात आम्ही वेळ मागितला आहे, तो जर वेळ आम्हाला दिला नाही आमची वेदना मांडण्यासाठी, आमचं दुखणं मांडण्यासाठी, तर माननीय मुख्यमंत्री साहेबांसमोर आम्ही मान खटावचे युवक बोंबाबोंब आंदोलन करणार आहोत।